आमच्या गावात पोरगी पाहायला आली त्या तुम्ही? हा हो, काहून काय झालं? वा, ते पोरगी करू नका, फालटी आहे ते पोरगी, काहीच कामाची नाही तुम्हाला सांगतो. हा, किती जण ढोपरली ते तुम्हाला माहितच नाही. तुम्हाला आहे ना, बेकार आहे ते पोरगी, करू नका. काय बोलून राहिले तुम्ही? बा, याची लेवर आहे ना तो जे काय बोलून राहिला ते खरं आहे ना. याच्यासोबत पोहून जायला होती ते पोरगी. ते मोडून टाका संबंध काय होतं तुमचा तर. कसं आमच्याकडे लग्न करणार त्याबरोबर. बा, विचार करत जा जरासा काही. याले लग्न करणार तिच्या बरोबर. मोठे आले पोरगे बायाले. आता सांगून राहिले तुम्हाला मोकड्यानं, मोडून टाकायचे काय आहे त्याचं. आमच्याकडे तर खुद्या जमूद्या लग्न. आता डबल जर या गावात दिसले तर पाहिलं तुम्ही काय तुमच्या टंगल्यास मोडी. याच नाही अजिबात आमच्या गावामध्ये. पोरगी नाही कशीच काही पाहायला नाही. सांगून राहिलं मोकड्या नाही काय एवढं करू. चला बरं भाऊ, चाललो आम्ही, चाललो. माहे कोण पोरगी पसंत केली तर त्याची अशी निघली उद्दाशेल पोरगी. पोहून जायला होती म्हणतात ती. आपतच आहे की नाही सांगा आता. कसं काय पोराला लग्न करा, काय करा. बाबा, लगन हो, मी लग्न करतो. लगन हो ना बाबू, देतो तुझे लग्न करून देतो. थांब, शांतता ठेव, तूच ठेव, शांतता ठेव. अरे सांगता बरोबर कशी गेले ढुंढायला पाहिलं पाहून. अरे फालतू पोरगे कोणीच नाही करत ना रे. आणि आता कसं तिले संबंध देऊ देत नाही मी आता. पाहतो आता तिचं लग्नच नाही होऊ देत ना रे. माझ्यासोबत लग्न केलं तर ठीक आहे, नाही तर नाही. तिचं लग्नच नाही होऊ देत आता. ऊस नको देऊचे त्या, ऊस नको देऊ लग्न. चांगला म्हणजे असं बजेटच बसायचा. लोकांनी आलं पाहायला दिले की असं काही दोनच सांगायचे. अरे आपण आता हे मोडलं तसंही समजा, हे जसं पिटालला आपण ना पोरा आल्याले. पण आता यानं फोन नाही करायला पाहिजे बा त्याईले. किंवा तुमच्या गावातले असे डमुक आले ते. तिनं आम्हाला धमक्या दिल्या बा, म्हणून संबंध मोळा म्हणून सांगितलं. कसं झालं दादा? अरे त्या गोष्टीले भेल्यान चालते का? सांगू दे ना, सांगू दे. कोणा किरणदासाला सांगणार आहेत ते सायाचे. महिला वरचे माझ्या तिच्या बद्दल विसरून राहिला, मला तिच्याबरोबर लग्न करणार. आणि हे कोणते आले म्हणतात तेल टाके. लकलं काय काही नाही भ्या लागत. भेल्यानं चालते का? प्रेमात सर्व काही माप असते. ते आता कसं लाव छातीले माती. जे होईन ते होईन, पाहून घेऊ पुढचं गुळ्याला. तिचं सोनीचं लग्न नाही होते गड्यांनी. तिनं खरा तर बरोबर लग्न करा, नाही तर मग नाही. तिचा संबंध दुसऱ्या बरोबर होत देत नाही. माझा जीव की प्राण आहे, ते जीव की प्राण आहे ना. चला भाऊ, ते काल थांबता झाला निष्ठा आठवून. आता चला पया आपल्या ठिकाणावर चालले जाऊ. मग तटी गेल्यावर गप्पा गोष्टी करू. चला चाल आपल्या ठिकाणावर त्या जमलं गड्या. आता आपल्याला लक्ष ठेवायला लागेल बरं. कोण इथे पाहायला पोरगा कोण नाही, काय नाही. हे सर्व म्हणजे बिलकुल टाईट मध्येच लक्ष ठेवायला लागते. लक्ष ठेवाच लागते. हॅलो, हा बोला ना भाऊ. काय राजा, काय माणसं आहे तुम्ही? आम्हाला तुमच्या गावातून फोन येऊन राहिले. ते पोरगी फॉल्टी आहे, आणि ते फॉल्टी पोरगी आमच्या मस्ती बांधत होते का तुम्ही? बोलला आपला संबंध. कोणाचा फोन आणता तुम्हाला? नाव सांगा मला त्याचं. कोण आहे तो? नाव सांगा ना, सांगा नाव सांगा. काय आहे तर? नाव घेऊ तर काही माहित नाही बा, पण घुंगराले बाला, उच्चा पोर काय लेंबडा लांबडा, म्हणजे गाल धबेला त्याचे. 3 जण होते ते. आम्हाला तुमच्या गावात अडवलं बी जाईना की बा ते पोरगी करू नका, फलानं बिस्तानं, याचे लवर आहे ते, ढमुक सांगितलं आम्हाला द्यायला. काय राजा, काय पोरगी करता का ती? मुळलं हो आपलं, मुळलं ते. अरे बापा, भाऊ ते तसा आहे का? तो होता का? अरे बापा, तो लेंबडा पोरे. अरे त्याचं पटत नाही बापा. 20 वर्ष झाले त्याची दुश्मनी आहे. ते एकामेकाचं सरकच नाही होते भाऊ. पोरगी एक नंबर टाप आहे ना. पोरीबद्दल काही वाद नाही ना. आहे ना बा, मला तर थोडंसं डाऊट वालंच काम वाटते बा. असं कोणी करत नाही राजा. काय माणसं आहे तुम्ही? असं काही नशीनच बा ते. अरे भाऊ तुम्ही ऐका ना. अरे 20 वर्षाला त्याची दुश्मनी आहे बापा त्याच्या घराण्याची. विषय लय गंभीर व्हायला. एकामेकाचे संबंधच होत येत नाही. ते तेल टाके कामं करतात नुसता. तुम्ही काहीच टेन्शन नाही घेऊ. पोरगी ये आहे ना, गॅरंटी मी घेतो ना. पोरीबद्दल काहीच टेन्शन नाही भाऊ. बरोबर शांताराम भाऊ, आता तुम्ही म्हणता, तुम्ही कसं नाही म्हणत नाही संबंधाले. पण कसं आहे बा, आता डबल कसं मला फोन नाही आला पाहिजे, काही म्हणजे असं माहीत नाही पडलं पाहिजे बा. असं तुमच्या भरोशावर आहे बा, आपण चौकशी केली नाही राजा काही. आता जसं कानावर आलं की माणसाला मन लागतं. सांगा बरं शांताराम भाऊ. मी असल्यावर तुम्ही काही टेन्शन घेऊच नका ना. काय माणसं आहे तुम्ही. कोणी काही सांगितलं काही आपलं ऐकता का तुम्ही? लोक कसं पोटं घाले कामच करतात बाबा. आणि त्याचा संबंध होऊन राहिला, लग्न होऊन राहिलं, त्याच्यात पहिले पोटं घालतात. तुम्ही समजून घेत जा ना. विरोधक लयात आजकाल जमान्यामध्ये.
आणि पोरीबद्दल तर काही वांधा नाही, पोरी एक नंबर चांगली आहे. म्हणून मी टेन्शन नाही घेतला ना, म्हणून तुम्हाला फोन केला पहिले की भाऊले कसं असं आहे, अशी अशी धमकी आली ती मुले ती भेटली बी बा. मला माहिती जाऊ द्या आता. चला ठेवतो मग फोन. बरं हा ठेवा ठेवा. काय झालं बाबा शांताराम भाऊ, काय झालं? अरे बापा, तो पोरगा नव्हता आलता का पायाले, पोरा बापन तो पोरगा, त्याची पटापटी पसंती चालती. आपल्या घरातल्यानं कोणतरी बोट घातलं तरी त्याचाच फोन होता, पोरा आहे बापाचा, असं सांगितलं आम्हाला, तसं सांगितलं, डमू काय पोरगी लोफर आहे, पोन जायला होती. अरे शांताराम भाऊ, तुम्हाला मी पहिले सांगू ना, असं पाजलं तर वाचलं पोत नसते काही. तुम्ही याच्या फंदात पडू नका, नांती लागू नका. आता पडलं की नाही माहीत झालं की नाहीच काही, तर तुमची बदनामी त्याची बदनामी काय. राजा सरपंच तुम्ही काय माणसं आहे हो? हा म्या मोडलं ते फोनवर सांगितलं बोलाय बापाले, काही नाही, काहीच नाही, टेन्शन घेऊ नका, मी पोरगी आहे व ना, काही नाही, पोरगी म्हणजे शहरी पाय एकदम बिलकुल. त्याने मान्य केलं. आता कोणी पोरी भेटून आल्या पोरायले, काही माहीत पडलं तर करायच लागते. आता टेन्शन घेऊ नका सरपंच, तुम्ही जास्त टेन्शन घ्या. करा बाई संबंधाचे काम, तुम्हाला जमू हे, आपल्याला जमच नाही काही नाही बाबा. किती खोटं बोला. हा काय राजा, शब्दी खोटं बोलायला लागते. कोण होता बोट घालणारा, कोण मोडला होता संबंध आता? हा कोण गेलं तर भेटायला त्याले, पोराय बापाले नसणार त्या पोरी आल्यावर तोच भेटला उंगराले बाल खेबड्या तोंडाचा, तोच आहे ना, दुसरा कोण आहे? चला बरं त्या घरी नेऊन जाऊ, तर बघण्याला सांगू जरा माणूस की समजू. बाबा आपण नाही ते, तुम्ही तुमचं पाबा काय आहे, आपल्याला नाव सांगत जाऊ, हे रिकामे धंदे. दुसरं सांगा काही. तुम्ही जाणार, ते लफडं जाणार, तुम्ही जाणार, आपल्याला घेण देण नाही. तुम्ही जरा साऱ्या गावाच्या पात्री आहे बाबा, जा बाबा घरात राहा बसून, जा चालेल बाबा शांताराम, चाल पाहू काय. लपले पोरी कोणाची मस्ती लावली बांधणं बाबा, तशी राहिली तर फुलली हे तुला काही करत राहते शांताराम. चाल बाबा आपण आपलं दुकान चालू बाबा, जाऊ दे या शांत्याला काही करू दे बाबा, काही करत राहते. बबन बंद रे हो बबन. हो आलो. बोला ना शांताराम भाऊ, काय म्हणता? गड्या त्या पोराला आवर ना गड्या, अजून ते काही सुधारला नाही बा. त्या पोरीचा सोनीचा संबंध जुटून राहिला, आणि हा त्याच्यामध्ये बोट घालून राहिला. हा त्या पोरा आल्याला म्हणते हे माई लवर आहे म्हणते, तिच्यासोबत लोक दाखवून रे फोन झालो ती माझ्यासोबत येला डमूक असं सांगून राहिला बा लुच्च्या त्या पोरा. सांग हे बोट घालणं बरोबर आहे काय गड्या बबन, त्या पोरीचं भलं होऊन राहिलं, होऊ दे ना. आता कसं बट्टा लागेल पूर्वी पहिलेच तो कोणी करत नाही, आता इकून तिकून तू संबंध भेटला दिले. तू तिथं पोरगं मला टेम्पो टाकून जायला घेणार आहे ना. काय तर नाही तर तू हे वायरी करू, तुझ्या गांडीत दम असेल तर मग खायला बोटं घालता दुसऱ्या याच्यात. बाबा मला काहीच माहित नाही, ठाऊक राहिला. हा पोऱ्या काय करून राहिला तमाशाचं. मी तर त्याला घरा बाहेर नाही जाऊ देत, पण आज गेला तो, हागेला चाललो म्हणे, तिकडेच बसला असेल. माने मी पाहतो काय आहे तर भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पाहतो मी काय. कसं गरीबाची पोरगी आहे बा, कसं भलं होऊन राहिलं तर होऊ द्या असं मा म्हणणं आहे बा. कसं दुसऱ्याच्यात बोटं घालू नका. आता कसं त्या पोरानं एकदासा केला, पण तर कसं आहे बरोबर नाही आता. त्या पुऱ्या संबंध जुटला ना गड्या, तर कसं थोडा प्रयत्न करू नका बा तुम्ही. बाबा शांताराम मला वाटत नाही का या त्या पोरी चांगलं वापरून, त्याची पोरगी नाही पोरगीच्या वाटला गेली का. पण हे माझी अवल्यातच सुधी नाही ना मा पोऱ्या. आपण पाहतो ना त्याला बजेट बसवतो मी, कसा जाते कसा त्या पोरीचा संबंध मोडते तुम्ही पाहतो. शांताराम तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काही काळजी करू नका ना, टेन्शन घेऊच नका ना. त्याला फक्त घरी येऊ द्या, पाहतो आम्ही त्याचा हात काय आहे तर. त्याला लंगडच करून टाकतो, टंगडीच मोडतो, घरातच बसवतो त्याला. आता कुठे गेलाच नाही पाहिजे तो. कसं आहे बाई, तेच आम्ही तुम्हाला सांगायला आलो बाबा. कसं आवरा बा तुमच्या पोराले, मग कसं नाही तर मग कसं आम्हाला ऍक्शन घ्यायला लागेल. 2-4 ठिकाणी आम्ही मोडला, तुम्ही काय म्हणता गावातल्या लोकांनी मोडला बा. किंवा त्या पुरीच्या बापानं जर मारलं याले ढोरासारखं काय म्हणता. गाव काय झपलं होतं का बा, मा पोराले मारायचं लोक आवरलं नाही कोणा. कसं सांगायला आलो तुम्हाला डबल, आता डबल सांगणार नाही आम्ही. तुम्ही म्हणशील भाऊ काहीच टेन्शन घेऊ नका. आता मी पाहतो ना काय आहे तर पोऱ्या कसा मोडते, कोणाचा संबंध, कोणती लवर आहे, कोणता काय बजेट आहे त्याचा. त्याला हा बोला नाही लायच्या चड्डी तर मग म्हणता तुम्ही हाय बबल्या नाही. मग हे टेन्शनचा नाही आहे तर कसं त्या पोराला तू महिनाभर गायब करते, घेऊन द्या त्याला कुकडे होण्या गावले फावले मुंबई ते एखाद्या ठिकाणी. या पोरीचं तदलो करत नाही तदलो. कसं त्या पोरगा जर गावात राहिला तर काय ना की आपता आणतच राहील. त्या दोस्त येईल सांगेन, मित्र येईल सांगेन, काय जोडचे येईल सांगेन, काही फोनच लाईत. असं नाही झालं पाहिजे. मुंबई पुण्यात घेऊन जाय तिकडे, इथे तदलो आम्ही लग्न करतो या पोरीचं इकडे.
बरोबर शांताराम भाऊ तसं करतो ना बस. हा मला पहिले आता गावात जाऊन मग पोऱ्या थांबलू द्या. मला कोणा कोपऱ्यावर बसेला कुठे आहे काय आहे त्याची सोबती कोण आहेत काय मला सारं पाहू द्या एकदा. त्याला गायबच करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्या पुढे संबंध मोडणार नाही याची गॅरंटी मी घेतो. हा बरोबर वा पाहतो. हा चाल मग येतो आम्ही. हो शांताराम भाऊ. मी काय सांगलं होतं तुम्हाला? काय सांगलं होतं की त्या पोरावर लक्ष द्या. तर जरासं काही त्याला बाहेर चकचकू नका देऊ. तो काही म्हणे ना मी चाललो संडासले की मी चाललो याले भेटायला की त्याला नाही अजिबात नाही भेटू द्यायचं. तुम्ही ना काय केलं? दिलं सोडून त्याले. आता फिरून राहिला तो बंदा गावात. आता काय करीन काय नाही आपल्याला माहित आहे का? सांगता येते का आता तो काय करीन तर? जाईन तिला डबल घेऊन. मग काय होईल? ते तसलं कथाचे ते तुम्हाला काय सांगितलं होतं? तू काय झपीत होती काय मग? मग बिना डोक्याशी चाल झालं थांबलो. डोकं नको माया फालतू मस्त गरम नको करू. सारखे नाही जाऊ आता. तुम्ही जा इकडच्या गल्लीत आणि मी जातो इकडच्या गल्लीत. जसा दिसला तसं त्याचा टंगळच मोडायचा. काही विचार नाही करायचा. सांगून राहिली तुम्हाला आता. बरोबर चाल दळला पोरे कोणतं प्रेम झालं त्याला प्रेम. हा पोरी संबंध मोडतं काय सडेला. थांब बघू चाचा असतो हागला समजून चालतो छाया. असे ना महापोऱ्या मळल्या शिवणे राहत बाबी. मला प्रेमाचा पण होता माहीत पहिले आमच्या जमान्यात. आजच्या पोरेचा उशे घोपरा आय लाभ येऊन प्रेम बापा लैला आणि मजनू चाले. हा गाणं धुरे सुधी पण प्रेम होते प्रेम. चेत्या अरे मी आलो तुला सांगायला म्हणून आता तुला कसं फितच होता. हा माहित नाही आठवलं का तुला काही? पुरे लग्न झालं असतं तुला माहित नसतं पडलं. या गळ्यानं कायला सांगितलं म्हणून माहित पडलं भाऊ वाचलं तुझे प्रेम. कालू तुला बरी माहिती दिली मुले किंवा असं झालं तसं झालं. माय तिच्यावर सोनीवर एवढं जीवाभाळ प्रेम आहे काय सांगू तुले. काय सांगू माझ्या प्रत्येक ठोक्यामध्ये तिचंच नाव आहे नुसतं सोनी 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 सोनी. लय प्रेम आहे बाबा तिच्या. ते प्रेम आहे तर मग तिचं लग्न नको होऊ देऊ आता. नाही तिचं लग्न तर नाही होते गड्या. करीन तर हा त्याच्याच करीन तिच्या बरोबर लग्न. दुसऱ्याचं लग्न नाही होऊ देत. हा काही झालं चालली ना आता मागे ना हाटे हा गडी. नाही रे बा नाही त्याच्या जाऊ दे बघ आतलं काम आहे. काही नांदी नको लागू होऊ दे बाबा लग्न. नाही कसं डबल मार खाशीन तर बुडा काय सुतार नाही बरं. मा बापाचं फापाचं कोण ऐकते बे डोंगऱ्याचं माया. मी नाही ऐकत मा प्रेम आहे करीन तर लग्न सोनी सोबत. तिचं लग्नच नाही होते. जर लोक माझ्यासोबत देत नाही ते जमून लग्न तिचं तर लोक काहीच नाही. त्या ऐकूच नको. हा जीव गेला चालीन पण लग्न करायचं फक्त सोनी बरोबर. हा प्रेम हे आखरी असते माणसाचं. डबल होत नसते. एकदाच होत असते माणसाला प्रेम. हो कालू तो बरोबर बोलून आला. नाही आता सुट्टी नाही ना तिले. नाही तिच्यावरच प्रेम आणि तिच्या बरोबरच मरण आहे आता. वा लग्न करीन तर ते मा बरोबर करीन. हा आणि दुसऱ्या बरोबर तिचं लग्न होऊ देत नाही. आला संबंध म्हणजे मोडला. बघ करा बा तुमच्या मतानं काय करणं आहे तुम्हाला तर. हा काय बा फालतू रिकामे कामं. गावातलं काम एका गावात राहा लागते आपल्याला. काय कसं या फंद्यात बोलणं का माझं मते सारं. काय बोलव कसं तुम्ही काल लेकलग्याची तास फाटते रे बा. हात भरला का हा काय माणूस आहे काय माहित बा. पिरे म्हणजे चड्डीत पिरकणारा माणूस आहे. एवढा भेटल तुला का लखलं की कालू आपल्याला कोणाची साथ नाही पाहिजे. दोस्तानी कोणाचीच नाही. पहिले गड्याने एकट्यानंच पॉवरफुल काम केलं तर पोहून नेलं तर तिले. आता मी पाहतो तिचं लग्न होईल तर फक्त चेत्या बरोबर. दुसऱ्या बरोबर नाही होणार. कालू टेन्शन घेऊच नको तू. हा पण आता तुझी फिल्डिंग लावत होतं. तिचा नंबर घेतोच मी जातोच तिला भेटायला. हो जाय तिला भेटायला जाय तू. हो भेटलं की कसं मिळेल ते सांगतो. आज रात्री 100% शाळा भरत होता मी. आज तिला भेटायला जातो मी जातोच रात्री. हा रिकामं काम करून काल जाऊन आला तिच्या घरी. तिचा बाप माझ्या जागी असले बाबू रात्री तू जर दिसला की नाही हागे लोक नाही मरेच लोक मारतील तुले. काय प्रेमाची किंमत समजणारा बाबू लखलं की प्रेम काय असते तर. प्रेम झाल्यावर समजते माणसाले. जीव किती तुटते थटत माणूस मरायले नाही जिताले नाही भेट. पहिले प्रेम 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 त्या नांदेच नको लागू. त्या लखलं काय काहीच कामाचं नाही. पुरा लटर फुस माणूस आहे. पुरा पुंग फुसाड्या माणूस आहे. त्याने नान नको लागू. पण इकडम तिकडम सगळे बसला तरी अडीच आहे. गेंडू पेंडू या पोऱ्यामुळे तर मापोऱ्या बिघडला सारा. मापोऱ्यात लय शरीफ होता. हे लुच्चे पोरे हे हा काय तोंड्या कायचं काही सांगते काय तोंडे. मस्त मीटिंग रमली गड्या. काय गप्पा मस्त झाली होती. पळून नेन हे कर प्रेम बबण्या कोणती येणार बापाडी ऐकलं आठवू जरा. चालल्या हा आल्या काय तोंडे सांग पद्धत सांग पोराला समजून. कशी पोहून न्या लागते काय आहे फिल्डिंग कशी लावा लागते काय नाही सरस ओके म्हणजे सांग. मागे पुढे नको भाऊ काय हो पद्धतशीर.
नाही ना बबन काका, काय आपला काय विषय नाही बुवा, नाही आपल्या काय म्हणजे तसं काय नाही. आता काय लढ पप्पा मामा करून राहणार साया मा पोराले लोक फुटून शिकवता लोकच्या खाणीच्या हा माझला का तू जास्त दाखवा लागते का तुला का? आणि हा खेबड तोंड्या मा पोरे अटी बसच्या लोफर बरे तुला काय सांगितलं रे? म्हणजे ते काय सांगितलं कोणावर जायचं नाही, बसायचं नाही, घरी बसायचं, खायचं. हा नाही ना बाबा, मी आता झालो ना, आता झालो मी येतच नव्हतं ना, आता झालो ना. येत नव्हता आता थांबतो थांब बाबू, तुझे हात पाय सटकाच लागतात. हा या काय तोंड्याला पादा लागते त्याबरोबर. अरे काय तोंडे लोक या बरोबर बैकून तिथे काय? नाही ना बबन काका, मी काय बघून काय माहित काय मी तुम्ही काय बोलता राजा, काय बोलता. चला मग मित्र, हो जागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.